Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall continue the last part of, that means the fourth part of 10th standards question paper, that is the question paper of मार्च 2023. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय मार्च 2023 मध्ये इंग्लिश विषयाचा जो क्वेश्चन पेपर आला होता त्याच्याबद्दल. ऑलरेडी वी हॅव कंप्लीटेड 3 पार्ट्स आपण कंप्लीट केलेले आहे. तो लास्ट पार्ट जो रिमेनिंग पार्ट जो फोर्थ आहे तो आपण याच्यामध्ये चर्चा करतोय. तो फोर्थ पार्ट काय आहे, रायटिंग स्किलचा. त्याचे आन्सर्स कशा प्रकारे दिले जाऊ शकतात का, त्याचे आन्सर तुम्हाला कुठेही गाईडमध्ये वगैरे भेटणार नाहीत. आपण इथे ते आन्सर देत आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला स्टार्ट टू एंड पर्यंत बघावा लागेल. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पण बिफोर दॅट डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अवर चॅनल. लेट्स गो. राईट, इन पार्ट 3 मध्ये लास्ट क्वेश्चन आपण बघितलं होतं डायलॉग रायटिंग, लेटर रायटिंग. क्वेश्चन नंबर 5 बी डायलॉग रायटिंग. त्याला और जो आहे ड्राफ्टिंग अ स्पीच, म्हणजे स्पीच तयार करणे. क्वेश्चन काय आहे बघा, प्रिपेअर अ स्पीच. प्रिपेअर म्हणजे तयार करा. हेल्थ अँड डाएट, द टायटल और द सब्जेक्ट. कोणत्या विषयावर तुम्हाला स्पीच तयार करायचं आहे? हेल्थ अँड डाएट, आरोग्य आणि आहार. ओके, यू मे यूज द फॉलोइंग पॉईंट्स. तुम्ही या पॉईंटचा यूज करू शकता स्पीच तयार करताना. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही संपत्ती आहे. गुड हेल्थ डिपेंड्स ऑन रेग्युलर एक्सरसाइज अँड बॅलन्स फूड. नेक्स्ट पॉईंट, वी आर व्हॉट वी ईट. जे आपण खातो त्यानुसार आपण असतो. आणखीन तुमचे काही पॉईंट्स ॲड करू शकता. चला तर आपण याचं उत्तर आपण बघूया. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट टायटल आपण दिलेलं आहे हेल्थ अँड डाएट. बिगिनिंग सुरुवात कशी केली ती बघा. लेडीज अँड जेंटलमॅन, good health is like having a valuable treasure. Sometimes in our busy lives, we forget to take care of our most important thing, our health. And what we eat, our well-being, depends on 2 essential things, regular exercise and eating a balanced diet. मी तुम्हाला फक्त रीडिंग करून दाखवत आहे. Regular exercise helps keep our body strong, improves our heart health and makes us feel better mentally. It also helps us maintaining a healthy weight and lower the chances of getting long-term illness. Similarly, त्याचप्रमाणे a balanced diet gives us our body the right nutrients and vitamins to work properly. It's true when they say you are what you eat. What we put in our bodies directly affects how we feel and functions. पुढे आपण या प्रकारे लिहू शकतो. इन ॲडिशन टू एक्सरसाइज बरोबर, व्यायामाबरोबर, अँड डाएट, इट्स इम्पॉर्टंट टू ड्रिंक इनफ वॉटर, गेट अ गुड नाईट स्लीप अँड मॅनेज स्ट्रेस. Staying hydrated keeps our bodies working well, while sleep helps us feel refreshed and ready for the day. Finding ways to manage stress, like doing activities we enjoy or taking time to relax, can greatly improve our mental and emotional well-being. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मराठीमध्ये एक्सप्लेन करीत नाहीये, but you can better understand. Let's remember that our health is sometimes we shouldn't ignore. It takes effort and commitment. By making smart choices, exercising regularly, and eating nutritious food, we can have a vibrant and satisfying life. Thank you very much. So in this way, in a simple way, we can create speech. तुम्हाला डायलॉग रायटिंगला और हा स्पीच रायटिंगचा प्रश्न आहे. डायलॉग रायटिंग नको लिहायचं असेल तर तुम्ही हा स्पीच रायटिंग कव्हर अप करू शकता. नाउ लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, माहिती ट्रान्सफर करणे. याच्यामध्ये A1 और A2. A1 मध्ये काय आहे, नॉन वर्बल टू वर्बल. म्हणजे नॉन वर्बल म्हणजे जी इन्फॉर्मेशन डिफरंट टाइप्स ऑफ चार्ट्स, टेबल, डायग्राम, वेगवेगळ्या आकृतीमध्ये जी माहिती दिली असते त्याला नॉन वर्बल. ती वर्बलमध्ये बदल करायची म्हणजे पॅरेग्राफ त्याचा बनवायचा. त्याला और आहे वर्बल टू नॉन वर्बल. वर्बल म्हणजे पॅरेग्राफ दिला असेल, तुम्हाला ती वेगवेगळ्या आकृतीमध्ये, टेबलमध्ये, पाय चार्टमध्ये ट्रान्सफर किंवा कन्वर्ट करायला सांगतात पॉईंट्समध्ये. आता आपण याचा क्वेश्चन बघूया. नॉन वर्बल टू वर्बल. गिवन बिलो, तुम्हाला खाली दिलेलं आहे अ वेब डायग्राम, एक वेब डायग्राम दिलेली आहे, आकृती दिलेली आहे. कंटेनिंग इन्फॉर्मेशन अबाउट द डिफरंट मीन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ऑफ एंटरटेनमेंट. म्हणजे मनोरंजनाचे जे वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कोणते त्याची ते एक डायग्राम दिले, ते तुम्हाला दाखवतो. सम ऑडिओ, त्याच्यामध्ये काही ऑडिओ सोर्सेस आहेत. सम व्हिज्युअल, फक्त बघू शकतो, अँड सम ऑडिओ व्हिज्युअल. राईट ए शॉर्ट पॅरेग्राफ. ती डायग्राम बघितल्यानंतर तुम्ही ती शॉर्ट पॅरेग्राफ तयार करायचा आहे बेस्ड ऑन इन्फॉर्मेशन फ्रॉम द वेब. आता वेब काय आहे ती बघूया.
एंटरटेनमेंटचे सोर्सेस कोणकोणते आहेत? कम्प्युटर, जे की ऑडिओ पण आहे, व्हिज्युअल आहे. ऑडिओ म्हणजे फक्त ऐकणे आणि व्हिज्युअल म्हणजे पाहणे, हे दोन्ही पण करू शकतो. सिनेमा ऑडिओ व्हिज्युअल आहे, DVDs ऑडिओ व्हिज्युअल आहे, व्हिडिओ गेम्स फक्त व्हिज्युअल, रेडिओ ऑडिओ आहे, CD प्लेअर ऑडिओ, आयपॉड ऑडिओ, टेलिव्हिजन ऑडिओ व्हिज्युअल. सो दीज आर द मीन्स ऑफ एंटरटेनमेंट. हे एंटरटेनमेंटची साधनं. आता हे पॉईंट्स घेऊन आपल्याला पॅरेग्राफ बनवायचा, त्याला एक टायटल द्यायचं. आन्सर आपण बघूया. वी हॅव गिवन हिअर टायटल अ व्हरायटी ऑफ इलेक्ट्रॉनिक एंटरटेनमेंट, किंवा आपण मीन्स ऑफ एंटरटेनमेंटची साधनं किंवा वेगवेगळ्या प्रकारची एंटरटेनमेंटची साधनं अशा प्रकारे देऊ शकतो. टुडे वी हॅव मेनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस दॅट ब्रिंग अस एंटरटेनमेंट. दे कॅन ग्रुप्ड इंटू 3 टाइप्स. आपण ते एंटरटेनमेंटचे 3 टाइप्समध्ये डिवाइड करू शकतो. ऑडिओ, व्हिज्युअल अँड ऑडिओ व्हिज्युअल. टेलिव्हिजन इज अन ऑडिओ व्हिज्युअल डिव्हाइसेस दॅट शोज अस प्रोग्राम्स अँड मूवीज ॲट होम. इफ यू लाईक म्युझिक, you can use device like the iPod or CD players to listen to songs without any picture. Computers gives us both audio and visual entertainment. प्रत्येकाचे आपण वाक्य 2-2, 3-3 बनवू शकतो. कम्प्युटर बद्दल दिलेलं आहे. We can watch movies, videos, listen to music and play games online. Radio is a classic device that provides audio entertainment with news, music and talk shows. Right? Next. Cinemas offer a big audio-visual experience with large screen and powerful sound system. DVDs lets us watch movies and TV series at home, giving us many options to choose from. Video games provide interactive visual entertainment. Video games with exciting gameplay and stories. These devices cater everyone's entertainment needs and gives us endless options for enjoyment whenever we want. So this way we can change non-verbal to verbal information असा पॅरेग्राफ म्हणून बनवू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो बघूया. तो म्हणजे वर्बल टू नॉन वर्बल. पॅरेग्राफ दिलेला आहे, त्याच्यावरून जे पॉईंट्स आहे ते पॉईंट्स भरायचे. आता काय अगोदर नॉन वर्बल काय करायचं ते बघूया. याच्यामध्ये एक टेबल दिलेला आहे, तो टेबल फिलअप करायचा. थोडंसं आपण ओव्हरऑल लुक करू शकतो. टेबलमध्ये अमीर, अनिता 2 कॅरेक्टर आहेत. त्यांचं माहिती कोणती आपल्याला पॅरेग्राफमधून शोधून लिहायचे. एज त्यांचं वय, क्लास कोणत्या वर्गामध्ये शिकतात, फादर्स ऑक्युपेशन्स वडिलांचा व्यवसाय काय आहे, मदर्स ऑक्युपेशन आईच काय व्यवसाय करते, हिज और हर क्वालिटीज त्यांचे गुण काय आहे ते लिहू शकतो. हिज और हर हॉबीज और इंटरेस्ट त्यांचे, हिज और हर ॲम्बिशन इन फ्युचर प्लॅन्स फ्युचर प्लॅन त्यांचं काय आहे, भविष्यामध्ये काय बनवू इच्छितात. सो हे पॉईंट्स बघून मग आपण तो पॅरेग्राफ रीड करू शकतो आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट इथे भरू शकतो. फॉर एक्झाम्पल ड्रॉ अ कंपॅरेटिव्ह टेबल, ड्रॉ अ टेबल कंपॅरिझन बिटवीन अमीर अँड अनिता that include the information given below. आता इथून चालू होते. Amir and Anita are good neighbors. They are cooperative and happy families. आता cooperative, they are cooperative. Cooperative it is a quality. हा शब्द आपण कुठे लिहू शकतो? क्वालिटीमध्ये. त्यांची हिज और हर क्वालिटी. आमिर पण कोऑपरेटिव्ह आहे, अनिता पण कोऑपरेटिव्ह आहे. अशा प्रकारे पॉईंट्स आपण टाकू शकतो. पुढे काय म्हटलेलं आहे? अमीर अँड 18 years यंग चाप लॅड इन स्टँडर्ड 12. अमीरबद्दल तो 18 वर्षाचा एजमध्ये टाकू शकतो, क्लास 12 स्टँडर्ड, अँड गोज टू अ फेमस कॉलेज इन सिटी. अनिता 16 years चार्मिंग गर्ल विल ॲपियर फॉर द 10th क्लास बोर्ड एक्झाम. सो खूप इझी आहेत ते पॉईंट्स. आपण अंडरलाईन करून ते आपण ते फिलअप करू शकतो. आपण डायरेक्ट ॲन्सर बघूया, कारण इथे याच्यामध्ये वेळ नको आपल्याला घालवायला. ॲन्सर बघा. कॅटेगरीज आपण अमीर आणि अनिता या प्रकारे टेबल बनवायचं आहे. एज आहे 18 years, अमीरचं वय 16 years, क्लास 12 स्टँडर्डमध्ये, तो 10 स्टँडर्डमध्ये आहे. आता पूर्ण पॅरेग्राफ वाचण्याची गरज नाही, तुम्ही रीड केल्यानंतर इझिली तुम्ही लिहू शकता शोधून. फक्त ते सेंटेन्स लिहायचे नाही, ते फक्त पॉईंट लिहायचे आहेत. फादर्स ऑक्युपेशन, अमीरचे वडील बिग बिझनेसमॅन आहेत, एवढंच लिहायचं, किंवा फक्त बिझनेसमॅन लिहिलं तर चालेल. अनिताज फादर गव्हर्नमेंट ऑफिसर तिथे दिलेलं आहे. मदर्स ऑक्युपेशन हाऊसवाईफ आहे, असिस्टंट इन फॅमिली बिझनेस ती हेल्प करते. डॉक्टर आहे, ओन स्वतःचं क्लिनिक आहे. क्वालिटीज, दोघांमधले क्वालिटीज, अमीरबद्दल इथे कोऑपरेटिव्ह, हॅपी, डायनॅमिक हे शब्द गेलेले आहेत अमीरबद्दल. अनिताबद्दल कोऑपरेटिव्ह, हॅपी, सेन्सिटिव्ह. हॉबीज दोघांमध्ये आमिरला आउटडोर गेम्स खेळायला, फोटोग्राफी अँड बर्ड वॉचिंग करायला आवडतं, हे त्याची क्वालिटीज सांगितलेली आहे. आणि अनिताबद्दल ती इंडोर गेम्स तिला आवडतात, सिंगिंग अँड पेंटिंग.
अँड ॲम्बिशन फ्युचर प्लॅन त्यांचं काय आहे, करिअर इन वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये त्याला करिअर करायचं आहे आणि त्याला जॉईन आर्ट स्ट्रीम आफ्टर बोर्ड एक्झाम आर्ट स्ट्रीमकडे तिला जाऊ इच्छिते. सो इथे काय लक्ष द्यायचं आहे की ते पॉईंट आपल्याला भरायचे 5 आउट ऑफ 5 मार्क्स तुम्हाला सहज मिळू शकतात. हा जेव्हा टेबल फिलअप करतो त्याला तुम्हाला एक टायटल पण द्यायचं आहे या टेबलला, म्हणजे नाव द्यायचं. तिथे आपण नाव दिलं कंपॅरिझन बिटवीन आमिर अँड अनिता, या प्रकारे नेम द्या. बऱ्याच वेळा विद्यार्थी हे नेम द्यायला विसरून जातात, ते विसरू नका. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सपांड द थीम. क्वेश्चन नंबर 6 B1 और B2. B1 मध्ये न्यूज रायटिंग करायची आहे. राईट अ न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द गिवन हेडलाईन. ZP स्कूल म्हणजे जिल्हा परिषदेच्या स्कूल्स एनकरेज प्रोत्साहन देत आहेत किड्स मुलांना टू टेक अप एक्स्ट्रा रीडिंग, म्हणजे वाचनाचे एक्स्ट्रा आवड निर्माण होण्यासाठी एनकरेज करीत आहेत. मेक ए यूज ऑफ द फॉलोइंग पॉईंट, हेडलाईन, डेटलाईन, इंट्रो पॅरेग्राफ, शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ आणि कन्क्लुजन. यानुसार तुमचे न्यूज तयार करायची आहे. बघूया आपण हेडलाईन्स आहे तसे आपण लिहू शकतो आणि याच्यामध्ये जी डेटलाईन आहे त्या डेटलाईनमध्ये आपण काय टाकू शकतो, त्याच्यामध्ये बाय स्टाफ रिपोर्टर, जून, डेट आणि प्लेस जून 11, 2023 सुलाप हे डेटलाईनमध्ये येईल. इंट्रो पॅरेग्राफ ZP हायस्कूल जिल्हा परिषद स्कूल्स म्हणू शकतो. स्कूल्स इन द रिजन आर प्रमोटिंग एक्स्ट्रा रीडिंग टू इन्स्पायर स्टुडंट्स अँड इम्प्रूव्ह देअर literacy skills. Recognizing the positive impact of reading, educators and administrators are working together to create a reading culture within the schools. Reading culture schools मध्ये क्रिएट करण्यासाठी they are encouraging, मुलांना प्रोत्साहन देत आहे. To encourage more reading, teachers suggest a variety of books for students based on their interest and reading levels. Schools have set up special reading corners with a diverse collection of books. Students are also participating in weekly reading challenges and enjoying interaction with guest authors and storytellers. ZP schools are dedicated to helping a love for reading among students by encouraging extra reading. They aim to enhance literacy skill and provides a solid foundation for academic success. म्हणजे त्यांचे रीडिंग स्किल वाढवण्यासाठी स्कूल लेवलवरती टीचर्स, ॲडमिनिस्ट्रेटर्स ते काय काय प्रयत्न करीत आहेत त्याचेही रिलेटेड एक सेंटेन्सेस आहेत. राईट. aim to enhance literacy skills and provide a solid foundation for academic success. With the support of teachers and administrators, children are excited to explore the world of books and unlock their full potential. So in this way we can create news. आता न्यूजला B1 ला ऑप्शन आहे, B2 ते म्हणजे स्टोरी रायटिंग. स्टोरी रायटिंगची सुरुवात किंवा शेवट दिलेला असेल, बिगिनिंग और एंडिंग पॉईंट, काही मुद्दे त्याच्यानुसार वी हॅव टू क्रिएट स्टोरी. काय इथे बघू आपण, ऑर डेव्हलप अ स्टोरी, स्टोरी तयार करा. डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ बिगिनिंग. बिगिनिंग म्हणजे सुरुवात दिलेली आहे, सुरुवातीच्या ओळी, त्याच्यानुसार एक काल्पनिक इमॅजिनेटिव्ह स्टोरी आपण बनवू शकतो. सुरुवात कशी दिलेली आहे, हिअरिंग अ लॉट अबाउट शिवनेरी फोर्ट. शिवनेरी फोर्टबद्दल बरंचसं ऐकल्यानंतर अमन अँड हिज फ्रेंड्स डिसाइडेड टू एक्सप्लोर इट. अमन आणि त्याच्या फ्रेंडनी त्या शिवनेरी फोर्ट तिथे जाऊन जास्त आणखीन एक्सप्लोर, तिथे जाऊन आणखीन फाइंड आउट करण्याचं तिथे वेगवेगळी माहिती त्यांनी ठरवलेलं आहे. तिथे जाऊन ट्रॅव्हल करून ऑन देअर वे मग ते जायला निघालेले आहेत. ही सुरुवात आहे. मग याच्यानुसार स्टोरी आपण पुढे क्रिएट करत जायचं आहे. इथे आपण एक एक्झाम्पल म्हणून आन्सर दिलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव गिवन हिअर टायटल द हिडन ट्रेजर ऑफ शिवनेरी फोर्ट. शिवनेरी फोर्टमधील एक गुप्त धन ट्रेजर तिथे कसं आहे त्याचे आपण टायटल दिलं आहे. अमन अँड हिज फ्रेंड डिसाइडेड टू एक्सप्लोर शिवनेरी फोर्ट. ऑन देअर वे दे फेल्ट एक्साइटेड अबाउट डिस्कवरिंग इट्स मिस्टरीज. द फोर्ट स्टूड प्राऊडली ऑन अ हिल सराउंडेड बाय ग्रीन लँडस्केप. सो इन फर्स्ट paragraph there is a description about that Shivneri fort. Inside they admired the beautiful architecture and stumbled upon an old parchment. त्यांना तिथे आतमध्ये गेल्यानंतर एक ओल्ड पार्चमेंट भेटले. म्हणजे तर आपण एक लेटर कसं असतं त्या प्रकारे स्किनवरती म्हणजे कातडीवरती लिहिलेलं त्याला चर्मपत्र असं म्हटलं जातं. ओके, ते त्यांना भेटलं. इट कंटेन अ मॅप
पॉइंटिंग हिडन चेंबर, त्याच्यावरती काही भाषा कडे त्याच्यावरती मॅप होता जे की हिडन ट्रेजर त्या शिवनेरी फोर्टवरती कुठे ते सांगितलेलं आहे. सो इथे इमॅजिनेटिव्ह आपण काही कल्पना तयार करू शकतो. हिडन चेंबर विथ अ लॉंग लॉस्ट treasure, they become determined to find it. Okay, following the map's clues they face challenges and solve the puzzles. तो map follow करून puzzle solve करून finally they discovered a secret door. Behind it, त्या डोरच्या पाठीमागे a chamber filled with priceless artifacts awaited them. तिथे वेगवेगळ्या प्रकारची कलाकृती होती. ओव्हरवेल्म, त्यांना असं खूप मन भरून आलं आनंदाने. दे डिसाइडेड टू कीप द चेंबर सिक्रेट. दे डॉक्युमेंटेड देअर जर्नी अँड वॉड टू प्रिझर्व द ट्रेजर्स हिस्ट्री. विथ अ सेन्स ऑफ फुलफिलमेंट दे रिटर्न ग्रेटफुल फॉर द ॲडव्हेंचर अँड द unbreakable bond they had formed. The secret of Shivneri Fort remained hidden, waiting for future explorers to discover its wonders. सो ते सिक्रेट त्यांनी त्या प्रकारे ठेवायचं त्यांनी ठरवलं की येणाऱ्या फ्युचर जनरेशनला ते स्वतः आणखी त्याच्यामध्ये डिस्कवर करावेत म्हणून. सो या प्रकारे तुम्ही इमॅजिनेटिव्ह काल्पनिक स्टोरी क्रिएट करू शकता. सो हा झाला क्वेश्चन. आता आपण लास्ट क्वेश्चन बघूया. सेक्शन 6 मध्ये जो आहे स्किल डेव्हलपमेंट म्हणजे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. आपण डायरेक्ट आन्सर दिलेला आहे. इम्पॉर्टंट 6 वर्ड दिलेले असतील, 6 पैकी 4 वर्ड तुमचे बरोबर यायला पाहिजे मराठीमध्ये किंवा हिंदी असेल तर हिंदीमध्ये. इम्पॉर्टंट महत्त्वाचे सक्सेस यश, पॅरेंट्स पालक, रूट मार्ग, इमॅजिन कल्पना करा किंवा कल्पना करणे, रिफ्यूज नकार देणे किंवा फक्त नकार. नेक्स्ट यू विल बी गिवन 4 सेंटेन्स. 4 वाक्य दिले असेल त्यापैकी 2 बरोबर यायला पाहिजे पण तुम्ही सगळे सॉल्व करायचे 2 मार्क्ससाठी. आय सॉ समथिंग हॉरिबल, मी काहीतरी भयानक पाहिले. कुकिंग इज अ सायन्स, स्वयंपाक हे एक शास्त्र आहे. मेक अ स्टडी टाइम टेबल, अभ्यासाचे वेळापत्रक बनवा. ही स्पोक मोस्ट इम्प्रेसिव्हली, तो सर्वात प्रभावीपणे बोलला. स्पोक. Translate the following idioms or proverbs into your medium of instruction. Service to man is service to God. मानव सेवा हीच ईश्वर सेवा. As you sow, so shall you reap. पेरावे तसे उगवते. सो या प्रकारे हे ट्रान्सलेशन शेवटचा 5 मार्क्ससाठी क्वेश्चन तिथे देखील तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. तर मित्रांनो इथे आपल्या हा मार्च 2023 मध्ये आलेला इंग्लिश विषयाचा 3rd लँग्वेजचा क्वेश्चन पेपर इथे फिनिश होतोय. तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगू शकता. तोपर्यंत विश यू गुड डे. आणि हो, तुम्हाला याची जर PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDFची मी लिंक देईल जे की इंग्लिश फॉर लर्नर्स आपली वेबसाईट तिथे ती अवेलेबल आहे. यू कॅन डाउनलोड करून ती तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. आणखी तुम्हाला स्टडी मटेरियल हवं असेल तर प्ले स्टोअरवरती इंग्लिश फॉर लर्नरचा एक अँड्रॉइड मॅप अवेलेबल आहे, तो डाउनलोड करून घ्या. तिथे भरपूर प्रमाणामध्ये स्टडी मटेरियल, ग्रामर आहे, रायटिंग स्किलच्या नोट्स आहेत, क्वेश्चन पेपर्स आहेत, ते जे की स्टडी करण्यासाठी तुम्हाला हेल्पफुल ठरतील. चला तर आपण व्हिडिओ आपण स्टॉप करतोय. तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे. टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.